आपल्याकडे वर्षभरात 4 नवरात्री साजऱ्या करण्यात येतात. यापैकी 2 गुप्त नवरात्री असून चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. देवीचे नामस्मरण करणे, उपासना करणे आणि जप करणे या सर्व पुण्यवान गोष्टीसाठी हे 9 दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानण्यात आलेले आहेत. असुरी शक्तीचा नाश करून चांगल्या शक्ती आणि लाभदायक गोष्टीसाठी का चांगला कालावधी मानण्यात येतो. शरद ऋतूंच्या सुरुवातीलाच हा उत्सव येत असल्यामुळे या उत्सवाला शारदीय नवरात्रोत्सव असे म्हटले जाते. अनादी काळापासून हा उत्सव साजरा करण्यात येतो. सुरुवातीला पावसाळ्यात पेरण्यात आलेले पीक हे पहिल्यांदा घरात येण्याचा हा काळ होता. त्यामुळे शेतकरी या उत्सव अत्यंत प्रेमाने आणि साजरा करत होते. पण नंतर या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आणि हा उत्सव उपासनेचा एक उत्सव झाला. दरम्यान या काळात महाराष्ट्रातील शक्तिपीठांनाही महत्त्व प्राप्त झाले. या काळात या देवींचे दर्शन घेण्यासाठीही मोठ्या संख्येने भक्त जातात. देवी दुर्गेला समर्पित करण्यात आलेला हा उत्सव आहे. त्यामुळे शेतकरी या उत्सव अत्यंत प्रेमाने साजरा करत असतो. पण नंतर या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आणि हा उत्सव उपासनेचा एक उत्सव झाला. दरम्यान या काळात महाराष्ट्रातील शक्तिपीठांनाही महत्त्व प्राप्त झाले. या काळात या देवींचे दर्शन घेण्यासाठीही मोठ्या संख्येने भक्त जातात. देवी दुर्गेला समर्पित करण्यात आलेला हा उत्सव आहे. संस्कृतमध्ये 9 रात्री असा याचा अर्थ होतो. 9 दिवस क्रमाने 9 वेगवेगळ्या देवींची पूजा अर्चा करण्यात येते. तर 10व्या दिवशी रावण दहन अर्थात विजयादशमी म्हणून हा सण साजरा करण्यात येतो. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानण्यात आल्याने या दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शारदीय नवरात्रोत्सवामध्ये 9 वेगवेगळ्या 9 देवींच्या रूपांची पूजा अर्चना करण्यात येते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री नमूद केलेल्या देवी आईच्या संबंधात वेगवेगळे मत मिळतात. काही यांना अंबिकेचं आध्यात्मिक रूपच मानतात, तर काही लोक यांना माता पार्वतीचे रूप मानतात. पर्वतराज हिमालयाची मुलगी असल्यामुळे यांना शैलपुत्री म्हटलं जातं. ब्रह्मचारिणी म्हणजे जेव्हा त्यांनी तपश्चर्या करून शिवाला प्राप्त केले. चंद्रघंटा म्हणजे ज्यांचा डोक्यावर चंद्रकार टिळक आहे. ओटीपोटापासून ते अंड्यापर्यंत आपल्याला साऱ्या ब्रह्मांडाचा समाविष्ट करणारी कुष्मांडा म्हणवत. त्याच्या मुलाचं कात्यायाच नाव स्कंद आहे म्हणून त्या स्कंद माता देखील म्हणवल्या जातात. यज्ञाच्या अग्नीत भस्मात झाल्या वर महर्षी कात्यायनाच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन त्यांनी त्याचा घरी मुलगी म्हणून जन्म घेतले म्हणून त्यांना कात्यायनी देखील म्हणतात. असे म्हणतात की कात्यायनीनेच महिषासुराचे वध केले असे म्हणून त्यांना महिषासुर मर्दिनी असे देखील म्हणतात. यांचे एक नाव तुळजाभवानी देखील आहे. देवी आई पार्वती काळ म्हणजे प्रत्येक संकटाचा नाश करणारी आहे म्हणून यांना कालरात्री देखील म्हणतात. आईचे रंग पूर्णपणे गोरे म्हणजे पांढरा आहे म्हणून त्यांना महागौरी देखील म्हणतात. जे भक्त पूर्णपणे त्यांचीच भक्ती करत देवी आईला सर्व प्रकारची सिद्धी देतात म्हणून त्यांना सिद्धिदात्री देखील म्हणतात. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी, दुसरा दिवस असतो तो ब्रह्मचारिणी देवीचा, तिसरा दिवस चंद्रघंटा देवीचा मानण्यात येतो, तर चौथा दिवस कुष्मांडा देवीचा पूजा करण्यात येते. 5वा दिवस स्कंदमाता देवी, 6व्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा, 7वा दिवस हा कालरात्री देवीसाठी, 8व्या दिवशी महागौरी देवी आणि 9वा दिवस हा सिद्धिदात्री देवीच्या पूजनाचा दिवस मानला जातो. पहिल्या दिवशी घटस्थापना करून विधीनुसार पूजा करण्यात येते. नवरात्रात नक्की कसे साजरे करण्यात येऊ लागले याच्या 2 पौराणिक कथा अगदी पूर्वपरंपरागत सांगण्यात येतात. त्यातील पहिल्या पौराणिक कथेप्रमाणे महिषासूर नावाचा एक दैत्य ब्रह्मदेवाचा भक्त होता. त्याने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान मागून घेतले. पृथ्वीवर राहणारा कोणताही मानव अथवा देव अथवा दानव यापैकी कोणीही आपल्याला मारू शकणार नाही
असे वरदान त्याला ब्रह्मदेवाने दिले. पण हे वरदान मिळाल्यानंतर महिषासूर माजला आणि त्याने पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळावर हाहाकार माजवायला सुरुवात केली. त्याची दहशत सगळीकडे पसरू लागली. एकदा त्याने प्रत्यक्ष इंद्राशी युद्ध केले आणि इंद्राला पराजित करून त्याचे स्थान बळकावले. इंद्राला पराभूत केल्यामुळे महिषासुराला आपल्या शक्तीचा फार गर्व झाला. तो सर्वांशी अधिकच उन्मत्तपणे वागू लागला. महिषासुराचा दिवसेंदिवस वाढत चाललेला अत्याचार पाहून सर्व देवांनी एकत्र येऊन ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना प्रार्थना केली. या संकटातून सोडवून महिषासुराला कायमचा धडा शिकवण्यास विनवले. त्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी दुर्गेला साकडे घातले. तिन्ही देवांनी एकत्र येऊन आपापली शक्तीने मिळून एक देवी निर्माण केली. शंकराच्या तेजाने देवीचे मुख, विष्णूच्या तेजाने हात आणि अग्नीच्या तेजाने 3 डोळे निर्माण केले. अशा प्रकारे प्रत्येक देवाने देवीचा एक एक अवयव सिद्ध केला आणि त्यातून साक्षात दुर्गा देवीची निर्मिती झाली. शिवाने आपला त्रिशूळ, विष्णूने चक्र, इंद्राने वज्र अशी विविध आयुधे सर्व देवांनी तिला बहाल केली. देवांच्या तेजापासून निर्माण झालेल्या या सर्व शक्तिमान दुर्गा देवीने महिषासुराला मारण्यासाठी रौद्र रूप धारण केले. महिषासूर आणि दुर्गा यांच्यात 9 दिवस घनघोर युद्ध झाले. दुर्गा देवीने आपल्या त्रिशूळाने महिषासुराचा वध केला. महिषासुराचा वध केल्यामुळे दुर्गा देवीला महिषासूर मर्दिनी म्हणू लागले. या प्रसंगाची आठवण म्हणून आपण नवरात्रीचा उत्सव साजरा करतो. 9 दिवस दुर्गा देवीने महिषासुराशी लढून त्याचा 10व्या दिवशी वध केला. म्हणूनच तिला महिषासूर मर्दिनी असेही म्हणतात. यानंतरच वाईट कृत्यावर चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी साजरे करण्यात येते. 9 दिवस देवीने दिलेला लढा आणि वाईट गोष्टीशी लढा देण्यासाठीच नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली असे पुराणात सांगितले जाते. दुसऱ्या पौराणिक कथेनुसार श्रीराम यांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी आणि आपल्याला रावणावर विजय मिळवता यावा यासाठी भगवती देवीची आराधना केली होती. 9 दिवस देवीची पूजा, आराधना आणि नामस्मरण करून देवीला प्रसन्न करून घेतले होते. त्यानंतर देवीने लंका विजयाचा आशीर्वाद दिला असे सांगण्यात येते. तर 10व्या दिवशी रामाने रावणाचा वध करून लंकेवर विजय प्राप्त केला. शारदीय नवरात्रोत्सव सहसा ऑक्टोबर महिन्यात येतो. आपल्या कुळाचाराप्रमाणे घरात घटस्थापना करण्यात येते. पहिल्या 3 दिवसात दुर्गेची पूजा करण्यात येते. ऊर्जा आणि शक्तीची देवता म्हणून दुर्गेची या पूजा या दिवसांमध्ये करण्यात येते. फळं, फुलं, आरती आणि भजन स्वरूपात ही पूजा करण्यात येते. 9 दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करण्यात येते. तर देवीला वेगवेगळ्या 9 रंगांचे वस्त्र 9 दिवस परिधान करण्यात येते. यामध्ये कुमारिका पूजन, पार्वती पूजन, सरस्वती पूजन आणि काली पूजनही करण्यात येते. पहिल्याच दिवशी एका टोपलीत माती घेऊन त्यात 9 प्रकारचे धान्य पुरण्यात येते. 10 दिवस घटाच्या बाजूला हे ठेवण्यात येते. टोपलीच्या मधोमध मातीचा घट ठेवण्यात येतो आणि त्याचीही पूजा करण्यात येते. प्रत्येक दिवशी या घटावर एक माळ चढविण्यात येते. पूजेमध्ये 5 प्रकारची फळे असतात आणि ही माळ रोज 9 दिवस वेगवेगळी चढवली जाते. तर सकाळी संध्याकाळी धूप, दीप, आरती आणि देवीला नैवेद्य दाखवून देवीची पूजा करण्यात येते. हा दिवस सतत या घटाजवळ दिवा ठेवला जातो. कुमारिकांमध्ये दुर्गेचे रूप असते असे मानण्यात येते. 9 कुमारिकांचे त्यांचे पाय धुवून आणि त्यांच्या आवडीचे जेवण करून पूजा करण्यात येते. तर त्यांना भेटवस्तूही दिल्या जातात. अनेक ठिकाणी अष्टमीच्या दिवशी होम हवन करण्यात येतो. कोणतीही नजर लागली असेल अथवा वास्तूमध्ये कोणताही त्रास असेल तर होम हवन करून सर्व गोष्टी पवित्र करण्यासाठी पूजा करण्यात येते. तर 9 दिवस भोंडला खेळला जातो. दरम्यान काही ठिकाणी आरती झाल्यानंतर घागर फुंकणे हा विशेष कार्यक्रमही असतो. अष्टमीला हा कार्यक्रम योजला जातो. ही घागर त्यामध्ये उदाच्या धुपाने भरली जाते आणि 5 वेळा फुंकली जाते. त्यामुळे श्वसनमार्ग शुद्ध होतो असे समजण्यात येते. नवरात्रोत्सवात देवीची ओटी भरणे हा देखील एक महत्त्वाचा भाग असतो. पण देवीची ओटी भरणे म्हणजे नक्की काय आहे? आजकाल अनेक जणींना माहीत नसते. नवरात्रीच्या माहितीसह ही देखील माहिती जाणून घ्या.
देवीला या 9 दिवसांमध्ये सुती अथवा रेशमी साडी अर्पण करावयाची असते. या धाग्यांमध्ये देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा अधिक असते, म्हणून ही प्रथा आहे. त्यामुळेच या दिवसात साडी नेसण्याला प्राधान्य देण्यात येते. दोन्ही हाताच्या ओंजळीत मध्ये ही साडी, त्यावर खण आणि नारळ ठेवून हाताची ओंजळ छातीच्या दिशेने असेल अशी ओटी भरावी. नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने राहील याची देवीकडून आपल्याला अधिकाधिक उत्साह मिळावा आणि आपली उन्नती व्हावी यासाठीच या काळात देवीची ओटी भरून तिची प्रार्थना करण्यात येते. तांदूळ हे सर्वसमावेशक असतात. चैतन्य आणि चांगल्या लहरी शरीरापर्यंत पोहोचविण्याचे काम करतात. म्हणूनच ओटीमध्ये तांदळाचाही समावेश करण्यात येतो. तुम्हाला ही सर्व माहिती आणि ही कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आपल्या चॅनलवर तुम्हाला आध्यात्मिक पौराणिक कथा ऐकायला आवडतील का ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात एका नवीन पौराणिक कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.